नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. क्रूर कर्मा जिहादी फरीद शेखच्या घरावर अखेर बुलडोझर. हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रेट्याला यश. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार. कुपवाड. मोहन केसरेकर व मनीषा केसरेकर या पतीपत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी क्रूर कर्मा जिहादी फरीद शेख याच्या घरावर अखेर महापालिका प्रशासनाने बुलडोझर चालवून बांधकाम उद्ध्वस्त केले. हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, स्थानिक हिंदू महिला आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला कारवाई करावी लागली, असा दावा आंदोलकांनी केला. स्वातंत्र्यदिनी कुपवाड येथे किरकोळ वादातून जिहादी फरीद शेख याने मोहन केसरेकर व मनीषा केसरेकर या पतीपत्नीवर हातोडा व मटण कापण्याच्या सुरीने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आक्रमक पवित्रा घेत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, जलदगती न्यायालयात खटला चालवावा, सरकारी वकिलाची नियुक्ती करावी तसेच आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. कारवाई करा, अन्यथा आम्हीच घर उद्ध्वस्त करू. महापालिकेच्या कारवाईला विलंब होत असल्याने हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि स्थानिक हिंदू महिला आरोपीच्या घराजवळ ठिय्या देऊन बसले. अनेक तास प्रशासनाच्या कारवाईची वाट पाहण्यात आली. कारवाईस विलंब होत असल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. बुलडोझर चालवून कारवाई करा, अन्यथा आम्ही स्वतः जिहादी फरीद शेखचे घर उद्ध्वस्त करू, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानंतर महापालिका व पोलीस प्रशासनाने बुलडोझर कारवाई करत संबंधित बांधकाम उद्ध्वस्त केले. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार. बुलडोझर कारवाई यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महापालिकेच्या उपायुक्त सौ स्मृती पाटील, सचिन सागावकर, नागार्जन मद्रासी तसेच कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल आंदोलकांनी त्यांचे आभार मानले. कारवाईत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी. यावेळी महापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी श्री प्रभू यांनी कारवाईसाठी आवश्यक सहकार्य केले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यांच्या भूमिकेमुळे कारवाईला विलंब झाल्याचा दावा करत या प्रकरणाची चौकशी करून दोष आढळल्यास श्री प्रभू यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्त्यांनी केली. 6 तास आम्ही रस्त्यावर ठाम होतो. नितीन शिंदे. हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की जिहादी फरीद शेखच्या घरावर बुलडोझर कारवाई व्हावी यासाठी हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि स्थानिक हिंदू महिला 6 तास घटनास्थळी ठामपणे उभे होते. प्रशासनाने कारवाई करण्यास विलंब केल्याने संताप वाढत होता. अखेर महापालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई केली. कारवाई करणारे अधिकाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो. सरकार हिंदुत्ववादी असतानाही आंदोलन का करावे लागते, याचा राहुल बोळाज यांनी केलेला प्रश्न. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राहुल बोळाज म्हणाले की सरकार हिंदुत्ववादी विचारांचे असतानाही आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते, ही संतापाची बाब आहे. आरोपीला कायद्यानुसार लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे. यावेळी हिंदू एकता आंदोलन शहराध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, पैल प्रदीप निकम, मनोज साळुंखे, संजय बापू तांदळे, भूषण गुरव, सुनील तिवले, प्रसाद रिसवडे, गजानन माने, दिग्विजय शिंदे, अनिकेत कुंभार, प्रथमेश मुळे, शंकर माने आदी हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते तसेच हिंदू कार्यकर्ते उपस्थित होते. त्या हत्येनंतर ती 2 लहान मुलं अनाथ झालेली आहेत. त्या अनाथ मुलांचं पालकत्व राज्यातल्या हिंदुत्ववादी सरकारनं स्वीकारलं पाहिजे, भरीव अशी मदत केली पाहिजे. त्यांचं जे घर आहे ते घर बांधत असताना कर्ज काढलं होतं, कर्ज त्या ठिकाणी सरकारनं फेडलं पाहिजे. त्या परिसरामध्ये ही घटना घडल्यानंतर त्यानं इतकं क्रूरपणे या हिंदू कुटुंबाची हत्या केलेली आहे की त्या प्रकाराला घाबरून अनेक हिंदूंनी त्या ठिकाणून पलायन केलेलं आहे. घराला कुलपं लावली आहेत. मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी हिंदूंना आधार देऊन त्यांची कुलपं काढून त्यांच्या घरात बसून चहा पिऊन आलोय. त्यांची भीती मोडायचा प्रयत्न केला आहे, परंतु अजूनसुद्धा त्या भागातली किराणा मालाची दुकानं नाना कुलूप आहे, घराना कुलूप आहे. या इथल्या भाजपच्या नेत्यांनी जाऊन त्यांना आधार दिला पाहिजे. माझी पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे,
जसं उत्तर प्रदेशातले पोलीस ह्या जिहाद्यांना अतिरेक्यांना तुडवतात, तशा ह्या जिहाद्या क्रूकर्मा फरीद शेख याला काठीनं मारून धिंड काढा, गुडघ्यावर चालत नेऊन चालवायला लावून त्याची त्या ठिकाणी चोपून काढत धिंड काढावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं करतो.